आज मी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी न ऐकलेला आणि कोणीही न सांगितलेला अखंड भारताचा इतिहास 2000 वर्षाचा पूर्वीचा इतिहास सांगतो. थोडंसं लक्ष देऊन ऐका. आपल्या भारत देशाला एकूण 7 नावाने ओळखलं जातं. जम्बूया द्वीप, हिमवर्ष, आर्यव्रत, भारत, हिंदुस्थान आणि इंडिया. आपल्या भारत देशामध्ये इसवी सन पूर्वमध्ये एक चक्रवर्ती सम्राट राजा होऊन गेला ज्याचं नाव आहे चक्रवर्ती अशोक सम्राट. अशोक सम्राटाच्या नंतर इसवी सन पूर्व संपलं आणि इसवी सन सुरू झालं. 100 मध्ये शक संवत्सर सुरू झालं. या भारत देशामध्ये 320 साली उज्जैनचा राजा भर्तृहरी आणि त्याचा लहाना भाऊ विक्रमादित्य भारत देशाच्या गादीवरती बसला. 455 साली आपल्या भारत देशामध्ये स्कंदगुप्त नावाचा राजा झाला. 712 साली भारत देशावरती सगळ्यात मोठे पहिले आक्रमण अरबांनी केले. 886 साली या भारत देशामध्ये कोणोजमधून बौद्ध राजा झाला. 936 साली चोल साम्राज्याला सुरुवात झाली आणि राजा राम राजा झाला. 1001 मध्ये मोहम्मद गजनीने भारतावरती आक्रमण केले आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. यात मोहम्मद गजनीने 1025 मध्ये गुजरातवरती आक्रमण केले आणि परत येता वेळी सोरटी सोमनाथाचे मंदिर लुटून नेले महाराज. 1177 साली आपल्या भारत देशामध्ये अजमेर मधून सम्राट पृथ्वीराज चव्हाण नावाचा राजा झाला. 1191 साली आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी लढाई झाली जिला तराईची लढाई म्हणून ओळखण्यात येते की ज्या लढाईमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद गौरीला 17 वेळेस पीत केलं. परत 1192 साली परत मोहम्मद गौरी आणि सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये दुसरी लढाई झाली की ज्या लढाईमध्ये मोहम्मद गौरीने सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांना पकडून अफगाणिस्तानला नेलं आणि त्यांचे डोळे फोडले महाराज. लक्ष देऊन ऐका. भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच 1236 साली दिल्लीच्या गादीवर एक स्त्री बसली जिचं नाव होतं रजिया सुलताना. 1275 साली वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला त्या संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म झाला. 1290 साली या भारत देशामध्ये जलालुद्दीन खिलजीने खिलजी वंशाची स्थापना केली. 1296 साली त्याच्या सख्या भावाच्या मुलाने त्याचा खून केला आणि आपल्या सख्या चुलत बहिणीवर विवाह केला. त्या नालायकाचं नाव आहे अल्लाउद्दीन खिलजी. दिनांक 28 फेब्रुवारी 1303 साली या अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडवरती आक्रमण केले. त्यावेळेला राज्य करत होता राणा रतनसिंह. दुर्दैवाने राणा रतनसिंहाचा पराभव झाला आणि राणी पद्मिनीने आपल्या अनेक दाशाबरोबर आत्मदहन केले. लक्ष देऊन ऐका. 1351 साली आपल्या भारत देशामध्ये फिरोज शाह नावाचा राजा दिल्लीच्या गादीवरती बसला. 1459 साली गुरु नानक यांचा जन्म झाला. 1498 साली या भारत देशामध्ये पोर्तुगीज आला ज्याचं नाव आहे वास्को डी गामा. आपल्या इतिहासकारांनी शिकवलं वास्को डी गामा एक पर्यटक होता, तीर्थयात्री होता, पण लक्ष देऊ नका तो सगळ्यात मोठा भामटा चोर होता कारण त्यांनी परत जाता वेळेस 53 सोन्याने भरलेले जहाज लुटून नेले महाराज. 1526 साली बाबर आला. बाबरने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि दिल्लीच्या गादीवरती स्वतः राजा म्हणून बसला. हाच नालायक बाबर 1528 साली अयोध्येला गेला. त्याने राम मंदिरामध्ये नमाज पडला म्हणून त्याच्या नावाने त्या ठिकाणी बाबरी मस्जिद तयार झाली. 1530 साली बाबर मेला. बाबरचा मुलगा हिमायून राजा झाला. 1556 साली हिमायून मेला. हिमायूनचा मुलगा अकबर राजा झाला. 1576 साली अकबर आणि राणा प्रताप यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले ज्याला इतिहासामध्ये हल्दी घाटी युद्ध म्हणून ओळखण्यात येते की ज्या युद्धामध्ये कोण हरलं आणि कोण जिंकलं याचा अजून शोध लागलेला नाही. आणि 15व्या शतकाच्या शेवटी या भूमीमध्ये काहीतरी चांगलं घडलं. दिनांक 12 जानेवारी 1598 साली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लखोजी जाधव यांच्या पोटी एक दिव्य कन्यारत्न जन्माला आलं ज्यांचं नाव आहे जिजाऊ आईसाहेब. 1599 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1605 साली अकबर मेला. अकबरचा मुलगा जहागीर राजा झाला. 1608 साली वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ज्यांची ओळख झाली त्या जगद्गुरु तुकोबरा यांचा जन्म झाला. 1627 साली जहागीर मेला. जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला ज्यांनी तेजो महालय नावाचं भगवान शंकराचं मंदिर फोडलं. तिथं आपली 8 नंबरची बायको औरंगजेबाची माय मुमताज ती गाडली आणि ते ताजमहल नावाचं थडगं बांधून ठेवलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सोन्याचा दिवस उजाडला. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 साली याच महाराष्ट्र भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती हिंदू हृदय संस्थापक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला ज्याचं नाव आहे तोरणा किल्ला. 1657 साली छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. 1659 साली अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. 1663 साली शाह
शाहिस्ते खानाची बोटं कापली. 1670 साली तानाजी मालुसरे गेले. 1673 साली प्रतापराव गुजर पाटील गेले आणि या भूमीमध्ये सोन्याचा दिवस उजाडला. दिनांक 6 जून 1674 साली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं आणि त्याच्यावरती स्वतः छत्रपती शिवाजी महाराज राजे म्हणून बसले आणि या भूमीला नवीन नाव प्राप्त झालं, स्वराज्य. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज गेले. छत्रपती संभाजीराजे त्यांच्या गादीवरती बसले. 1689 साली छत्रपती संभाजी महाराज गेले आणि या मराठा साम्राज्याची सत्ता पेशवाईकडे आली. 1705 साली इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले. दिनांक 20 फेब्रुवारी 1707 साली तिसरा नालायक औरंगजेब औरंगाबाद या ठिकाणी मेला. 1720 साली लक्ष देऊ नाही का, 1720 साली पहिले बाजीराव पेशवे झाले. 1725 साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झाल्या, ज्यांनी भगवान शंकराच्या अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला. 1760 साली दुसरे बाजीराव पेशवे झाले. 1799 साली यशवंतराव मल्हार झाले, ज्यांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली. 1818 साली मनकर्णिका तांबे नावाची एक स्त्री जन्मली, ज्याला झाशीची राणी म्हणून ओळखण्यात येते. 1848 साली सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया मोकळा केला. 1857 साली भारत देशामध्ये पहिला चले जाऊचा उठाव झाला. 1882 साली वंदे मातरम गीत आलं. 1885 साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. 1891 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. 1898 साली साने गुरुजीचा जन्म झाला. 1902 साली स्वामी विवेकानंद गेले. 1910 साली गजानन महाराज गेले आणि 1917 साली या महाराष्ट्र भूमीमध्ये श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी कसं जगावं आणि कसं मारावं, ज्या संस्थेमध्ये अजून विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही, ती सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली. 1920 साली लोकमान्य टिळक गेले. 1926 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. 1929 साली भारत देशाचे गान कोकिळा लता दीदीचा जन्म झाला. 1930 साली काँग्रेस पक्षाची सत्ता गांधी घराण्याकडे आली. 1931 साली राजगुरू भगतसिंग सुखदेव अशा अनेक जवानांना फासावरती देण्यात आले. 1940 साली चालू पंतप्रधान नरेंद्र मोदीचा जन्म झाला. 1942 साली वर्ध्यातून चले जाऊचा उठाव झाला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाला. महाराज 1908 लक्ष देऊ नाही का, 1947 साली माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीची स्थापना केली. 1948 साली महात्मा गांधी गेले. 1949 साली आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिण्यात आणली. 1950 साली ती अंमलात आली. 1952 साली भारत देशामध्ये पहिली लोकसभेची निवडणूक झाली आणि देशाचे पहिले पंतप्रधान झाले पंडित जवाहरलाल नेहरू. दिनांक 1 मे 1960 साली मुंबई संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1961 साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण. 1962 साली चीन भारत युद्ध झालं की ज्या युद्धामध्ये चीनने 35,000 एकर भूमी लुटून नेली. 1965 साली परत भारत पाकिस्तान युद्ध झालं, पण त्यावेळेला पाकिस्तानचा पूर्णपणे पराभव झाला, कारण त्यावेळेला या देशाचे पंतप्रधान एक धोत्रावाले होते, त्यांचं नाव होतं लाल बहादूर शास्त्री महाराज, इमानदार व्यक्तिमत्व भारत देशातलं. 1966 साली लाल बहादूर शास्त्री गेले आणि 1966 सालीच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि दादासाहेब कोंडके यांनी शिवसेनेची स्थापना केली. लक्ष देऊ नाही का, 1972 साली भारत देशामध्ये सगळ्यात मोठा दुष्काळ पडला. दिनांक 15 ऑगस्ट 1975 साली बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट रिलीज झाला, ज्याचं नाव आहे शोले. 1980 साली बीजेपीची स्थापना झाली. 1983 साली कपिल देवाने वर्ल्ड कप जिंकला. 1989 साली राजीव गांधीने 18 वर्षाच्या मुलाला मतदानाचा हक्क दिला. 1991 साली राजीव गांधी गेले, मी जन्माला आलो. म्हणजे माझा 91चा जन्म आहे. 1991 साली राजीव गांधी गेले. 1992 साली 1528 मध्ये जी बाबरने मस्जिद बांधली होती, बाबरी मस्जिद, ती 1992 साली मस्जिद पाडण्यात आली. 1993 साली आमच्या मराठवाड्यामध्ये लातूरला किल्लारीला भूकंप झाला आणि मुंबईला बॉम्बस्फोट झाला. 1997 साली भारत देशातली पहिली महिला कल्पना चावला अंतराळात गेली. 1999 साली परत भारत पाकिस्तान युद्ध झालं, ज्याला कारगिल युद्ध म्हणून ओळखण्यात येते. 1999 साली शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. 2001 मध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचं निधन झालं. 2001 मध्ये बॉलिवूडचा दुसरा सुपरहिट चित्रपट रिलीज झाला, ज्याचं नाव गदर एक प्रेम कथा. 2004 मध्ये लक्ष्मणकांत बेर्डे गेले. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली. 2007 मध्ये आपल्या भारत देशाला एक सक्षम स्त्री राष्ट्रपती म्हणून भेटली. काय नाव तिचं? प्रतिभाताई
पाटील लक्ष देऊ नाही का दिनांक 11/2008 रोजी आपल्या मुंबईमध्ये ताज हॉटेलवरती बॉम्बस्फोट झाला. 2012 साली या देशातले दोन नेते गेले महाराज. एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे मराठवाड्याचा भाऊ विलासराव देशमुख. 2014 साली लोकसभेची निवडणूक झाली आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी झाले. आणि त्याच वेळेला आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं निधन झालं. 2016ला देशातली दुसरी नोटबंदी झाली. पहिली 1978 साली, दुसरी 2016 साली. लक्ष देऊ नाही का 2017ला अखंड महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चे निघाले. 2019ला परत लोकसभेची निवडणूक झाली. परत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. 2020ला करोना आला, त्याच्यामुळे लॉकडाऊन झालं. 2021ला परत करोना आला, परत लॉकडाऊन झालं. आणि आता चालू आहे ते 2022. जानेवारी 2022 मध्ये भारत देशाची माया असणारी सिंधुताई सपकाळ गेल्या. फेब्रुवारी 2022 मध्ये भारत देशाचे गान कोकिळा लता दिदी गेल्या. जून 2022 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं, कारण माननीय एकनाथराव शिंदे हे 40 आमदार घेऊन गुवाहाटीला गेले. आणि शहाजी बापू पाटील यांचं काय झाडे, काय डोंगर, काय हाटील हे गाणं गाजलं. आणि आज दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी मी तुमच्या गावामध्ये कीर्तन करत आहे.